मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून या निर्णयावर ते शिक्कामोर्तब. विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीमध्ये लढण्याचा निर्धार. ठाण्यामध्ये भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा. राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला हव्या. चेन्नई तलांसमोर मी माझी भूमिका मांडली. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू. भाई जगताप यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसा चालवताय. पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाही, करुणा मुंडेंचा हा मोठा दावा. सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत आणि युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा. रवींद्र धंगेकरांचं भुवया उंचावणारं ट्विट. पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार. युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट. धंगेकरांवर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष. तुम्हाला ईडीची नोटीस आली का, मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटील यांचा फोन. ऑडिओ क्लिप झाली व्हायरल. कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम. ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत. महेश कोठारे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांचा हा निशाणा. पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण. तर सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रति किलो 1,58,000वर. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांच्या वयाच्या 101व्या वर्षी निधन. देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला.